नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी आहे। विधानसभेचं उद्या एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाबाबत कायदा मंजूर केला जाणार असल्याची माहिती आता मिळते आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी किल्ले शिवनेरीवर काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी विशेष अधिवेशनासंदर्भात त्यांनी माहिती दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन हे एकच दिवसाचं असेल अशी माहिती आता समोर येते। सागर बरोबर आहे। उद्या एक दिवसाचं हे विशेष अधिवेशन असणार आहे। मराठा आरक्षणाबाबत संपूर्ण चर्चा जी आहे ती अधिवेशनात केली जाणार आहे। ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं की विशेष अधिवेशन घेऊन कायद्यात रूपांतर जे आहे ते आरक्षणाचा मसुदा आहे तो कायद्यात रूपांतरित करा असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतरच सरकारने आता हे विशेष अधिवेशन जे आहे ते बोलावलेलं आहे। ज्या पद्धतीनं मराठा समाज गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर आक्रमक आहे आरक्षणाबाबत। आयोगाचा अहवाल सुद्धा सरकार दरबारी प्राप्त झालेला आहे आणि हा अहवाल सुद्धा अधिवेशनात जो आहे तो मांडला जाईल आणि त्यानंतर कायद्यात रूपांतर कशा पद्धतीनं संपूर्ण करायचं याची चर्चा जी आहे ते विशेष अधिवेशनात उद्या दिवसभर हे अधिवेशन जे आहे ते विधानमंडळात चालणार आहे। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असल्याचं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय। उद्या विशेष अधिवेशन बोलवलंय। मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी, ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे। भाजप शरद पवार गटाला अजून एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत तशी माहिती सूत्रांनी दिली आहे आणि बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चा देखील सुरू असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे हा बडा नेता कोण हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे।